नमस्कार मित्रांनो, आमच्या नवीन ब्लॉगमध्ये आपले सर्वांचे परत एकदा स्वागत आहे। आज आलो आहे आम्ही एल्लोरा केव्ह बघायला, तर चला मग। एल्लोरा केव्हज म्हणजेच वेरूळची लेणी ही महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात स्थित असून ती जागतिक वारसा स्थळ म्हणून ओळखली जाते। पर्यटक मोठ्या संख्येने या लेण्यांना बघायला संपूर्ण जगातून येत असतात। प्रवेश शुल्क हे भारतीय पर्यटकांसाठी सुमारे 40 रुपये तर परदेशी पर्यटकांसाठी सुमारे 600 रुपये इतके आहे। येथे आपला तिरंगा देशाचा ध्वज हवेत मुक्तपणे फडकताना दिसतो। येथे आल्यावर पर्यटकांना निसर्गाच्या सौंदर्याचा अनुभव घेता येतो। उंच डोंगर रांगा आणि हिरवाईने नटलेल्या निसर्गाच्या कुशीत वसलेल्या या लेण्या प्राचीन शिल्पकलेचा अद्वितीय नमुना आहेत। सभोवतालचा परिसर शांत, रमणीय आणि निसर्ग संपन्न असून इतिहास आणि निसर्ग याचा आनंद आपल्याला मिळतो। या लेण्या सहजगत्या पोहोचण्याजोग्या आहेत आणि या प्रदेशातील सांस्कृतिक व ऐतिहासिक समृद्धी अनुभवण्यासाठी एक उत्तम डेस्टिनेशन आहे। ही लेणी सुमारे 1000 वर्षापूर्वी निर्माण झाली आणि त्यावेळी हा परिसर धार्मिक ध्यान आणि पूजा स्थळ म्हणून वापरला जात असे। वेरूळची लेणी विविध धर्माच्या सांस्कृतिक आणि धार्मिक विचाराचे सुंदर मिश्रण दर्शवते। या लेण्या भारतातील धार्मिक आणि सांस्कृतिक विविधतेचे अद्वितीय उदाहरण आहे, जिथे हिंदू, बौद्ध आणि जैन वास्तुकलेचा अद्भुत संगम पाहायला मिळतो। खडकात कोरलेल्या 34 भव्य लेण्यांचा हा परिसर संपूर्णपणे कठीण बेसॉल्ट दगडात कोरलेला आहे। या लेण्यांमध्ये मंदिरे, विहार, ध्यानगृहे आणि भिक्षुककरिता
निवासस्थाने असून प्राचीन भारतातील विविध धार्मिक परंपरेचे आपल्याला इथे दर्शन घडतात. वेरूळच्या लेण्या या केवळ शिल्पकलेचा नमुना नसून श्रद्धा आणि स्थापत्यशास्त्र याचा अप्रतिम मिलाप दर्शवणारा एक अद्वितीय ठेवा आहे. इतिहास, कला आणि अध्यात्म यामध्ये रस असणाऱ्या प्रत्येकासाठी वेरूळच्या लेण्या म्हणजे एक अविस्मरणीय अनुभव आहे. एका अखंड दगडातून कोरलेले हे भव्य मंदिर प्राचीन स्थापत्यशास्त्राचा अद्भुत चमत्कार मानले जाते. या अद्वितीय ऐतिहासिक आणि कलात्मक वारसा जतनासाठी वेरूळ म्हणजेच एल्लोरा लेण्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांचा दर्जा मिळाला आहे. आज या लेण्या भारतातील सर्वात प्रसिद्ध ऐतिहासिक स्थळांपैकी एक असून जगभरातून हजारो पर्यटक येथे प्राचीन स्थापत्य आणि आध्यात्मिकतेचा अनोखा संगम अनुभवण्यासाठी येत असतात. येथे आढळणाऱ्या बारकाव्यांनी कोरलेल्या शिल्पकृती, भिंतीचित्रे आणि अप्रतिम कोरीवकाम हे प्राचीन भारतीय कलेच्या आणि शिल्पकौशल्याच्या महानतेचे जिवंत साक्षीदार आहे. वेरूळ लेण्यांच्या वास्तुशैलीचा सर्वात भव्य आणि विस्मयकारक नमुना म्हणजे कैलासनाथ मंदिर. गुफा क्रमांक 16. एका अखंड खडकातून कोरलेले हे शिवमंदिर भारतीय शिल्पकलेचा सर्वात महान कृतीपैकी एक मानले जाते. या मंदिरात नाजूक कोरीवकाम, भव्य प्रांगणे आणि महाभारतात व रामायणातील घटनांचे देखणे शिल्पांकन पाहायला मिळते.
वेरूळची लेणी ही इतिहास, कला आणि अध्यात्म याचे अद्वितीय संगमस्थळ आहे. प्राचीन भारतीय धर्म आणि शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या लेण्यांमधील शिल्पकृती, चित्रकला आणि वास्तुकला या अमूल्य ठेवाचा भाग आहेत. हिंदू, बौद्ध आणि जैन परंपरांचे अद्भुत मिश्रण या ठिकाणी पाहायला मिळते. वेरूळ लेणींमधील धबधबा हे पर्यटकांचे मुख्य आकर्षण आहे. हा धबधबा मुख्यत्वे लेणी क्रमांक 29 धुमार लेणी जवळून वाहतो. हे लेणी वेळगंगा नदीच्या काठी वसलेली असून पाणी थेट लेणीच्या बाजूने कोसळताना दिसते. या धबधब्याला वेरूळ लेणीचा धबधबा किंवा व्हॅली गंगा असे म्हणतात. वेरूळ लेणीतील संपूर्ण 34 लेण्या फिरण्याकरिता इथे मिनी व्हॅन सुद्धा उपलब्ध आहे. तुम्ही त्यामध्ये बसून संपूर्ण 34 लेण्या फिरू शकता. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.